आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पुन्हा राजकीय सत्तेचा त्याला फायदा घेऊ देणार मराठे नाही. मग तो महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या, किती जागीरदाराची त्याची अवलाद असू द्या, महाराष्ट्रातला मराठे त्याला पाडणार म्हणजे पाडणार. मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे नाही जायचं. मी या पवित्र भूमीतून प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. मराठ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मराठ्यांचं आरक्षण द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, हे जाहीरपणाने या पवित्र भूमीतून मी सांगतो. पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमचे 113 आमदार घातल्याशिवाय मी सोडणार नाही. तुम्ही मला खेटू नका.